नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा एक घटक आहे, तो म्हणजे आहे महाराष्ट्राचा भूगोल। तर यामध्ये आज आपण व्हिडिओमध्ये प्रशासकीय विभाग, त्या विभागाचं भौगोलिक नाव आणि त्यामध्ये असणारे जिल्हे पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा महाराष्ट्र राज्याबद्दल काही ठळक माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत। सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे। तर सध्या महाराष्ट्र राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत। आणि सध्या जो आपण बनवत आहोत व्हिडिओ 2025 मध्ये बनवत आहोत, ऑगस्ट 2025 मध्ये, कारण यामध्ये कधी-कधी चेंजेस होऊ शकतात। आणि सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत CP राधाकृष्णन आहेत। यामध्ये पोलीस भरतीसाठी आपल्याला 4 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। त्यातील पहिला प्रश्न कोणता आहे की एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? दुसरा प्रश्न आहे की 36 जिल्हे आहेत, पण त्या 36 जिल्ह्यातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर नवीन जिल्हा आहे पहा पालघर। सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे। आणि राज्यपालांवरती प्रश्न विचारला जातो CP राधाकृष्णन। यानंतर पहा एकूण 6 प्रशासकीय विभाग असणार आहेत। त्यामध्ये पहिला आहे कोकण, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे छत्रपती संभाजीनगर, यालाच औरंगाबाद असं नाव देखील आहे, पाचवा आहे अमरावती आणि सहावा आहे नागपूर। एकूण असे 6 असणारे प्रशासकीय विभाग आहेत। यामध्ये पहा सर्वात पहिला जो प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे आहे कोकण। तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतात। यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 7 जिल्हे आहेत। मुख्यालय काय आहे? तर मुख्यालय आहे याचं मुंबई। आणि या विभागाचं भौगोलिक नाव जे आहे ते आहे कोकण। या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, यावरती आपल्याला प्रश्न पालघरमध्ये विचारण्यात आला होता की कोकण प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? तर लक्षात ठेवा 7 जिल्हे आहेत। कोणकोणते? पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। आणि नाव आहे काय? तर भौगोलिक नाव कोकण। दुसरा आपला प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे आहे पुणे। तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात। यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर। मुख्यालय कोणतं आहे? पुणे शहर। आणि भौगोलिक नाव काय आहे? तर पश्चिम महाराष्ट्र हे पुणे प्रशासकीय विभागाचं भौगोलिक नाव आहे। यानंतर तिसरा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे आहे पहा नाशिक। तर नाशिकमध्ये एकूण 5 जिल्हे आहेत। नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। तर या ठिकाणी जे अहिल्यानगर आहे यालाच अहमदनगर या नावाने देखील अजून सुद्धा ओळखलं जातं। तर हे असे 5 एकूण जिल्हे आहेत। मुख्यालय कोणतं आहे? तर मुख्यालय आहे याचं नाशिक। आणि विभागाचं भौगोलिक नाव काय आहे? तर खानदेश हे त्याचं नाव आहे। चौथा क्रमांक आहे छत्रपती संभाजीनगरचा प्रशासकीय विभाग आहे पहा हा। तर यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत। जिल्ह्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे पहा संभाजीनगर। तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर असे 8 जिल्हे आहेत यामध्ये। आणि याचं मुख्यालय आहे ते आहे छत्रपती संभाजीनगरला। आणि भौगोलिक विभागाचं नाव काय आहे? तर मराठवाडा या नावानं ओळखलं जातं। यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे प्रश्न रिपीट झालेले आहेत। पहिला प्रश्न की जिल्ह्यांच्या दृष्टीने किंवा जिल्ह्यांच्या गणतेनं सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर छत्रपती संभाजीनगर हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे जिल्ह्यांचा विचार केला तर। दुसरा प्रश्न यावरती असा विचारला गेला होता की सर्वाधिक जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग, तर तो आहे छत्रपती संभाजीनगर, 8 आहेत। किती आहेत? 8 आहेत। आणि यावरती तिसरा प्रश्न विचारला गेला होता की धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे? तर धाराशिव लक्षात ठेवायचे उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव आहे। यानंतरचा प्रश्न आहे अमरावती प्रशासकीय विभागाचा। पहा अमरावती प्रशासकीय विभाग आहे। यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत। अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम असे 5 जिल्हे आहेत अमरावती प्रशासकीय विभागामध्ये। याचं मुख्यालय आहे अमरावती। आणि विभागाचं भौगोलिक नाव काय आहे? तर विदर्भ म्हणून त्याला ओळखलं जातं। सहावा आपला प्रशासकीय विभाग आहे नागपूर। तर नागपूरमध्ये एकूण 6 जिल्हे आहेत। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली। तर याचं मुख्यालय जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे। आणि भौगोलिक विभागाचं नाव जे आहे ते आहे विदर्भ। तर मित्रांनो हे असे महत्त्वाचे आपले 6 प्रशासकीय विभाग होते। या प्रशासकीय विभागाला कोणत्या भौगोलिक नावानं ओळखलं जातं ते सुद्धा पाहिलं। यामध्ये किती जिल्हे आहेत आपण ते देखील पाहिलं। याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते देखील पाहिलं। कारण हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला परीक्षेला पोलीस भरतीसाठी 2 ते 3 प्रश्न यावरती हमेशा विचारण्यात आलेले आहेत। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
धन्यवाद.